बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेच्या कोठडीमध्ये वाढ, सत्र न्यायालयाकडून 26 ऑगस्टपर्यंत कोठडी, आरोपीचं वकीलपत्र घेण्यासाठी कल्याणमधल्या वकिलांचा नकार। बदलापूर आंदोलनातील 22 आरोपींना न्यायालयीन कोठडी, रेल्वे कोर्टामध्ये आंदोलकांना केलं सादर, अजामीनपात्र कलम मागे घेण्याची वकिलांची आक्रमक मागणी। बदलापूरचा आक्रोश राजकीय हेतूने प्रेरित, मुख्यमंत्री शिंदेंचा गंभीर आरोप, आंदोलनासाठी गाड्या भरभरून आणल्याचा शिंदेंचा दावा। पोक्सो कायद्यामध्ये अधिनियम करावे लागतील, प्रलंबित शक्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची मागणी। एबीपी माझा सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकमांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आक्षेप, शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बदलापूर आंदोलनाच्या नंतर सरकारला जाग, प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमण्याचे मंगलप्रभात लोढांचे आदेश, सुरक्षा रक्षक, चालक, वाहकांची पडताळणी करण्याचेही आदेश। बदलापूरकरांच्या आक्रोशाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्या सरकारवर मनोज जरांगेंची टीका, सरकार नालायक असल्याचा जरांगेंकडून पुनरुच्चार। निवडणूक लढवण्याविषयी 2 महिन्यांमध्ये निर्णय घेणार, मनोज जरांगेंची स्पष्टोक्ती, सरकार निवडणुका लांबवत असल्यामुळे 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याचा जरांगेंचा दावा। भाजपकडून धैर्यशील पाटील तर राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांचा राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल, धैर्यशील पाटलांचा अर्ज भरण्यासाठी फडणवीसही उपस्थित। भाजपच्या समर्जित घाटगेंचा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश जवळपास निश्चित, 23 ऑगस्टला बोलावला कार्यकर्ता मेळावा, उद्याच्या महायुतीच्या जाहीर सभेकडे घाटगेंची पाठ। देशभरातल्या विरोधी पक्षांसह दलित संघटनांकडून भारत बंदची हाक, सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाबद्दलच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी बंदचं आवाहन, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। राज्यामध्ये आज आदिवासी संघटनांकडून बंदची हाक, पेसा भरतीवरील स्थगिती उठवण्याची मागणी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये आंदोलनाचे पडसाद उमटणार। पूजा केडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, 29 ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण, यूपीएससीचा अटकपूर्व जामिनाला विरोध कायम। राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, राज ठाकरे गोंदियामध्ये दाखल, दुपारी 1:30 वाजता पदाधिकाऱ्यांशी बैठक, संध्याकाळी राज ठाकरे भंडाऱ्यात। शरद पवारच आंदोलक मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याला पवारांचा पाठिंबा असल्याचाही आंबेडकरांचा दावा। महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक रद्द, आजच्या बैठकीमध्ये बदलापूर आणि महिला सुरक्षेच्या संदर्भात चर्चा होणार, राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी। पॅरिस ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेची आज कोल्हापूरमध्ये जंगी मिरवणूक, ताराराणी चौक ते दसरा चौकापर्यंत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी। पुण्यामध्ये एमपीएससी परीक्षार्थींचा ठिय्या, कृषी विभागाच्या 25 ऑगस्टच्या 2 परीक्षांपैकी एक परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी, मोठा बंदोबस्त तैनात। पुणे झेडपीचे माजी सभापती मंगलदास बांदल ईडीच्या अटकेत, ईडीच्या छाप्यामध्ये घरामध्ये 5.5 कोटींची रोकड आढळल्यामुळे कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।